या भगवंतानं निर्माण केला त्यावेळी नियम सूचित करण्यात आला. एका पाड्यामध्ये 60 कोटी दानव असतील, दुसऱ्या पाड्यामध्ये 33 कोटी देव असतील. ज्यांचं पाड वर जाईल ते स्वर्गात राहतील, ज्यांचं पाड खाली ते खाली पाताळ भोग राहतील. देव दानवाने मानवन्नता देता क्षणी अधांतरी विश्वाचा तराजू आम्ही आमच्या हाती धरला. विश्वाचा तराजू म्हणजे विश्वाचा तुळा होय. एका पाड्यामध्ये 60 कोटी दानव बसले आणि दुसऱ्या पाड्यात 33 कोटी देव बसले. अहंकारानं मतिरचा कैफ चढवून जे असुर उन्मत्त झाले ते अहंकाराच्या मनोरानं त्यांचं पाड खाली गेलं. सात्विक धार्मिक परोपकारी विचारांची स्वीकारी आणि श्रीमंती ज्या देवतात राहिली त्या देवतांचा 33 कोटी देवतांचा भार हलका होऊन वर स्वर्गात आला. म्हणून दानव हे खाली पाताळात राहतात आणि देव हे स्वर्गात राहतात. माझ्या मनाला वाटे, बुद्धीला पटे, त्यावेळी मी भक्तांच्या हाकेला धावून गेलो तर या वैकुंठीच्या नारायणाला किंमत आणि भक्तांच्या जीवनाला गंमत कधी राहणार नाही. मानवाला अहंकार निर्माण होईल. मरकृपीचा मानव देवतांची मंदिरं उद्ध्वस्त करेल आणि देवतांच्या जागी स्वतःची मंदिरं उभारेल. म्हणून मी माझ्या भक्तांच्या हाकेला धावतो, मी माझ्या भक्तांच्या हाकेला पावतो. पण तेव्हा कसा जो जसा